कवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय सद्गुरु वामन बाबा महाराज की जय सद्गुरु श्री सावळाम बाबा महाराज की जय गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज वैराग्य मूर्ती राजाराम बाबा महाराज की जय वैकुंठवासी नाना बाबा महाराज की जय स्वानंद सुखनिवासी श्रीपाद बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी रामदास बाबा महाराज परम पूज्य दीपदास बाबा महाराज परम पूज्य श्री शिवानंद बाबा महाराज की जय बोल रे भाई सब संतों की पिंपळेश्वर महादेव की जय। पवित्र असा श्रावण मास अति पवित्र तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि ज्या कथा भगवंतांनी आपल्या जन्माने आपल्या लीलांनी सार्थक केलेल्या आहेत आणि ज्यांच्या श्रवणामुळे मानवी जीवनाचं उत्थान होणार आहे अशा श्रीमद भागवत महापुराण आपण चौथ्या स्कंदाच्या अंतिम टप्प्याकडे चाललेलो आहोत। कालच्या कथांमध्ये आपण ऐकून आलेलो आहोत वेणाचं चरित्र। अंग राजाच्या पोटी जन्माला आलेला तो वेण, दुष्प्रवृत्तीचा वेण। नुसतं वेणाचं नाव जरी घेतलं तरी लोक घाबरायचे, वेण आला म्हणून त्याच्या नावानं लहान मुलांना घाबरवलं जायचं। तो असा का निघाला तर त्याचा पूर्व इतिहास, त्याची आई अधर्माची मुलगी होती आणि मग आईच्या दुष्वर्तनामुळे जसं आपण 2-3 वेळा ऐकून आलेलो आहोत उन्मादो मातृदोषेण, त्याप्रमाणे ते गुण आईकडून त्याच्याकडे आले आणि तो उन्मादितपणे वागायला लागला, शिकार करू लागला, लोकांना छळू लागला, चोऱ्या माऱ्या करू लागला, जेवढी वाईट कर्म तेवढी करू लागला। आणि मग राजाला वाटलं असा पुत्र नसलेला बरा। रात्रीच कोणालाही न सांगता राजे निघून गेले। आता राज्याला कोणतरी वारीस पाहिजे म्हणून इलाज नाही, पर्यायच नाही म्हणून ना इलाजाने त्याला राजा बनवला त्या वेळेला। आता चोरांच्या सरदाराला, डाकूच्या सरदाराला जर राजा बनवला तर काय अवस्था होणार आहे। आणि पुन्हा एकदा अराजकता माजली। ऋषीमुनी सांगायला लागले आणि बाबा असं नको बाबा, तुला आता काय कमी आहे, चोरी करायची, लबाडी करायची, नको त्या गोष्टी करायची गरज नाही। तरी पण तो उलट त्याला सगळ्यांना शिकू लागला, देवाची पूजा कशाला करायची, यज्ञ कशाला करायची, होम हवन कशाला करायची, तुम्ही माझीच पूजा करा, राजालाच देव माना। पुन्हा तो बेताल वागू लागला आणि म्हणून ऋषींनी आपल्या योग सामर्थ्याने त्याला भस्म करून टाकलं। पुन्हा एकदा अराजकता, आता राजाच नाही। मग त्याच्यापासून त्याची मांडी घुसळली, त्या मांडीतून जो पुरुष जन्माला आला तोही तसाच निषाद, आपण अतिशय शिकारी करणारे, त्यांना जंगलात टाकून लावले, त्यांनाही काहीच कामाचं नाही म्हणून जा तुम्ही तिकडेच राहा, शिकारच करा। आणि ते निषाद नावाची समाज धावला। पुन्हा एकदा त्याने त्याच्या बाहूचं दोहन केलं आणि त्या बाहूच्या दोहनामधून एक स्त्री आणि एक पुरुष जन्माला आले। त्या पुरुषाचं नाव होतं पृथ्वी आणि स्त्रीचं नाव होतं अर्ची। भगवान साक्षात नारायणांचेच अंश होते ते आणि म्हणून त्यांच्या हातावर असलेली चिन्ह, भगवंताच्या हातावर असलेली चिन्ह, भगवंताच्या पायावर असलेली चक्राचे, कमळाचे निश्चित चिन्ह
ती पाहिली आणि तो भगवंताचाच अवतार आहे. आता मग पृथ्वीकडे जबाबदारी, पृथ्वी मातेने आपल्या पोटात बनवलेलं अन्न ती खनिजे ती देत नव्हती, म्हणून धनुष्याला बाण लावून त्या पृथ्वीला मारण्याकरता, छिन्न विच्छिन्न करण्याकरता तो गेला. आणि मग पृथ्वीने गायीचं रूप धरून ती पळू लागली. मग तिने सविस्तर तिला सांगितले असं का करतोय म्हणून. आणि मग मात्र त्यांना आता हरकत नाही, मी नियम बनवेन, कायदे बनवेन आणि काटेकोरपणे त्याचं पालन करेन. मग तो गुन्हेगार मुलगा असला तरी शिक्षा झाली पाहिजे, आणि निरपराध असेल मग तो कोणीच असेल ना त्याला मात्र शिक्षा करायची नाही. अशा रीतीने सगळ्यांना अभय दिलं. आणि या पृथ्वीचं दोहन पृथ्वी माता सांगते, आता ठीक आहे राजा, तू मला आश्वासित केलंय तर हो, तुला आता मी मुलगी मानली, तुझं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि म्हणून त्या पृथ्वीचं दोहन करायला लागेल. आणि मग सगळ्यांनी त्या पृथ्वीचं दोहन केलं. तिने एक आठ टाकली होती, दोहन करण्याकरता, दूध काढण्याकरता मला एका वासराची गरज लागते, आणि दिलेलं दूध सांभाळण्याकरता तुम्हाला पात्राची गरज लागते, भांड्याची गरज लागते. मग आपापल्या परीनं प्रत्येकाने तो वासरू आणि भांड हे घरनं घेऊन जायचं आणि हवं तेवढं दूध काढून घ्यायचं. या कथा आपण कालच ऐकलं, फार छान कथा भागवतामध्ये सविस्तर शांतपणे आपण ऐकत आहोत. राक्षसांनी, भूतपिशाचांनी काय मागितलं, देवाने काय मागितलं, सापाने काय मागितलं, पशूंनी काय मागितलं, वृक्षांनी काय मागितलं, अप्सरा गंधर्वांनी काय मागितलं, ही सगळी वर्णन आपण सविस्तर पाहून आलोय. अशा रीतीनं सगळ्यांना जे जे हवंय ते त्या पृथ्वी मातेनं दिलेले आहे. आता मात्र सगळीकडे आनंदी आनंद. माणूस पृथ्वी कशी कधी होतं सांगा ना. आपल्याला जेवढ्या गरजा आहेत आणि त्या गरजा भागल्या नाही तर माणूस दुःखी होतो. कधी कधी त्याच्या उलट पण होतं. आता गरजा पुरेपूर झाल्या, आता त्याला संचयाची काळजी लागली, साठा करण्याची. आणि मग तो विचार करू लागला, आता आहे त्याचं समाधान नाही जाता, आता त्याची पुढची पावलं सुरू झाली. तो विचार करतो याच्या पुढे असा साठा असला पाहिजे की मला काहीच न करता बसले लागेल मिळालं पाहिजे, त्याच्यामुळे दुःखी होतो. वास्तविक तरी सुखी व्हायला हवंय. जेवढ्या गरजा आहेत तेवढे मिळाल्यानंतर सुखी नको का व्हायला, आपण व्हायला हवंय. पण आपली भूक वाढत राहते. आई साहेब यादव बाबा, आई साहेब जशी सुरुवात झाली तशी रोजची हजेरी नाही का असं ते आमच्याकडे थोडेसे आई साहेब आले तर या सगळेच जण आपण रोजच येत असतात. आणि मला थोडीशी कालच्यासाठी आधी शंका होती की पाऊसही सुरू आहे आणि लांबून येणाऱ्यांना गाडी घोडी भेटते नाही. भगवंताचा जन्मोत्सव पण आपली साजरा केलाय. 2 वाजता आम्ही झोपलोय, तसेच आपणही कदाचित 2-2:30 वाजेपर्यंत चांगला असाल. आमचे मामे भाऊ, शरदजी, सगळा परिवार इकडे येत असतो. आता सगळीकडे आनंदी आनंद झालाय. कालची कथानं त्या आनंदामध्ये आणून सोडलंय. आणि त्यातल्या त्यात भर पडली भगवान गोपाळकृष्णाचा जन्मोत्सव. आणि त्यातले त्यात तुझा जसं केसर असावं, माऊली जगाची माऊली नाही का, माझ्या ज्ञानोबायांचा जन्मोत्सव केला आनंद आनंद. आपण खरंच भाग्यवान आहोत. हे सगळं आपसुक होत आहे नाही का, आपसुकच होत आहे. हे का आपण ठरवून नव्हतं. जेवढी आपले पानाचं वाचन होतं मग त्याच्यामध्ये असं ठरवत नाही. 2-4 मिनिटं आपण फक्त ऍडजस्ट करतो, बस आपल्या पुढचं कथानक होईल की नाही होणार म्हणून. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आमची सुरक्षाताई काल म्हटली होती नाही का, त्या मस्त पैकी तर थोडंसं कसं अचानक बोलायला येतं, थोडंसं एखादा म्हणतं काय हरकत नाही. कारण भाऊजीची भीती वाटते, भाऊजी ओरडला आणि कशाला आपलं व्यासपीठ आहे ना का, घरचं व्यासपीठ आहे. आम्ही या मागचं बाजूला पोराला जातो, बिंदाच राहायचं मला. छान आनंद साजरा केला नाही का होता. तो आनंद पुन्हा एकदा एकाच कड्यामध्ये बोलायचा पण दाबायचं सुरीला. हो किती सांगू मी सांगू
एकच आहोत नाही का असं मस्त पैकी तो आनंद आपण साजरा केला तिहेरी लाभ आपल्याला शासनकीत असलेली पृथ्वी माता या पृथ्वीवर असलेले समस्त जीव या भक्तीनं ताणीनं व्याकुळ झाले होते सगळीकडे अराजकता मागली होती आणि पृथ्वीराजाच्या रूपानं त्या पृथ्वीला आश्वासित केलंय आता तुला मी कन्या म्हणून स्वीकारले तुला घाबरण्याची गरज नाही आणि सगळ्यांना जे जे हवंय ते मिळू लागलं पृथ्वीला आनंद झालाय ती आता मस्तपैकी आनंद मैत्रेयी या सगळ्या कथा समोर बसलेला एक महात्मा आहे त्यांच्या तो महात्मा कुरुश्रेष्ठ कुरुवंशातील ज्याने भगवंताच्या चरणांचा स्वीकार केलेला आहे सगळ्याचा त्याग केलेला आहे असे विदुरजी वक्तांनी स्वतः दोन्ही तुल्य मैत्रीजी या सगळ्या कथा या विदुरजीला सांगत आहे पुढे काय होतं हा पृथ्वी तेवढ्यावर समाधानी झाला का पृथ्वीला सगळ्यातून मुक्त केलंय सगळेजण आनंदाने जगतायत आता तेवढ्यावर थांबणार आहे का तो का पुढे आणखी काय करणार आहे आणि प्रश्न अगोदर विचारून झाला होता प्रश्न कोण त्यांचा वंश कुठे विदुरजीचं अगोदरच 2-4 दिवस अगोदर चालेल एवढी कथा नसते मग पुन्हा एकदा 2-4 दिवस चालेल असं मैत्रेयी सांगू लागले मनुच्या ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये तिथं सरस्वती नदी पूर्वाभिमुख वाहते अजून एक प्रदंड म्हणजे नाही का मस्त थोडी थोडी संधी द्यायची सगळ्यांना हरिओमची जोडीच आली आज अरे वा हरिओम एक हरी आणि दुसरा ओम बघा कशी नाव मुलांची सरस्वती नदी जिथे पूर्वाभिमुख वाहते तिथं राजाने विचार केलाय आपल्याला अश्वमेध यज्ञ करायचे पण ती जागा तशी असली पाहिजे नर्मदा मैयाच्या परिक्रमा करत असताना ज्यांना ज्यांना त्या परिक्रमा पूर्ण करता येत नाही 3000 किलोमीटरचा अंतर तर त्यांच्याकरता एक ऑप्शन ठेवलाय उत्तर वाहिनी नर्मदा मैया एकमेव अशी मैया आहे पूर्व पश्चिम वाहिनी काही ठिकाणी ती टर्न घेते उत्तर दक्षिण वाहते आणि जिथे ती उत्तर वाहिनी उत्तर दिशेला वाहते तिथं परिक्रमा केली तरी पण आपल्याला ते फळ मिळतं असं मानायचं किंवा मान्यता आहे आणि म्हणून उत्तर वाहिनी करता तिथे प्रदक्षिणाला बरीचशी लोक आपल्या भागातली जातात सरस्वती नदी जिथं पूर्वाभिमुख आहे त्या ठिकाणी आपण यज्ञ केले पाहिजे कोणतं यज्ञ अश्वमेध यज्ञ आपण बऱ्याच वेळा वर्णन ऐकून आलो अश्वमेध यज्ञ म्हणजेच अख्ख्या जगातील राजांना जिंकून आपण एकटाच मुख्य राजा चक्रवर्ती सम्राट बाकीचे प्रांतवाईक राजे असतात तर त्या राजांनी या मोठ्या राजाला कर भार द्यायचा त्याच्या आज्ञेचं पालन करायचं अशा रीतीनं अश्वमेध यज्ञ केला की तो चक्रवर्ती सम्राट गणला जातोय आणि त्याच्याच आज्ञेने सगळं चालते तो एकमेव राजा आता पृथ्वीराजा एकमेव आहेच परंतु त्याला त्यांचं साम्राज्य अबाधित ठेवायचं होतं न जाणो आणखी कोण त्या प्रयत्नामध्ये असू शकेल ना आणि असतच या पृथ्वीराजाने सरस्वती मैया ज्या ठिकाणी पूर्वाभिमुख वाहते त्या ठिकाणी यज्ञाची जागा निश्चित केली अश्वमेध यज्ञ पण 1 2 4 5 नाही दादा त्यांचा संकल्प होता 100 अश्वमेध यज्ञ करायचे कारण 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले का इंद्र पदाची प्राप्ती होते देवांचा राजा होता येत आपण ही वर्णन केले 2-3 वर्षापासून आणि याच्यापूर्वी आपण खूप वेळा ऐकली
इंद्र हे पद आहे. जसे आपल्याकडे इलेक्शन पद्धती आहे, निवडणूक प्रक्रिया, तशीच इंद्र हे पद आहे. पण कोणी का असेल, ज्याचे 100 महायज्ञ अश्वमेध यज्ञ, ज्याचे 100 होतील पूर्ण, तो त्या अगोदरच्या इंद्राला पृथ्वीवरील बाजूला त्याची जागा सोडावी लागते आणि त्या इंद्रपदाची जागा त्याला मिळते. त्या पृथ्वीराजाचे 100 महायज्ञ करण्याचा संकल्प आणि तो संकल्प पूर्णत्वाच्या दिशेनं 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले. आता एकच शिल्लक राहिला आहे आणि तिकडे इंद्राला हुरहुरी भरली. आता याच 100 झाले तर आपल्याला जागा सोडावी लागेल. कॅप्टनची जाईल आपली आता, त्याची शेवटी झाली तर. आणि म्हणून तो विचार करू लागला, हा माझ्याशिवाय वरचढ होईल, पण याच्या यज्ञ महोत्सवामध्ये काहीतरी विघ्न आणलं पाहिजे. तिकडे यज्ञ पूर्ण होऊ नये आणि म्हणून यज्ञामध्ये विघ्न आणायला हवं. पृथ्वीच्या यज्ञामध्ये काहीतरी विघ्न येईल. ते भगवंताच्या लक्षात आले. सर्व अंतर्यामी आहेत ना ते. आपल्या अंतःकरणात काय चालतंय हे त्यांना कळतंय, जे आपल्यालाही कळत नाही ते त्यांना कळतंय. याची पुढची प्रक्रिया काय असेल. अंतर्यामी भगवंत श्रीहरींनी यज्ञेश्वराच्या रूपानं पृथ्वीला दर्शन दिलं. नुसते एकटेच नाही, त्यांच्याबरोबर विधाता व जगताचं भाग्य लिहितोय असा ब्रह्मदेवी होते, रुद्र होते, भगवान भोलेनाथ होते. आपापल्या अनुयायासह अनेक लोकपाल, अप्सरा, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, भगवंतांचे प्रमुख पार्षद, ही सगळी मंडळी. कपिल भगवंत सुद्धा होते, देवर्षी नारदही होते आणि सतत जे नामस्मरण करतात असे देवर्षी नारदांबरोबर तिन्ही देवताचं एकत्रित मिळून असले भगवान दत्तात्रेय सुद्धा त्या ठिकाणी होते. प्रमुख देवता सगळ्याच होत्या. पण एवढ्यावर थांबलं नाही. मोठे मोठे वृक्ष, विशाल वृक्ष, त्यांनी आपल्याकडे असलेलं जे रस ते सुद्धा त्यांना भेट म्हणून आणले. पर्वत आली, पर्वतांनी आपल्याकडे असले ते खनिज ते घेऊन आले. देशोदेशीचे अनेक मोठे मोठे राजे आपल्याकडे जेवढं काय आहे, चांगल्यात चांगलं, उत्तमातलं उत्तम असा नजराना या पृथ्वीराजाला घेऊन आले. 99 यज्ञ ज्यांचे पूर्ण झाले. साधे यज्ञ नाही, अश्वमेध. पृथ्वी फार आनंदित होता. शेवटच्या यज्ञाची आता त्यांनी तयारी सुरू केली होती. आता हा यज्ञ जर पार पडला तर, म्हणून इंद्राला त्याच्याविषयी ईर्ष्या तयार झाली, द्वेष तयार झाला, दुश्मनी सुरू झाली. इंद्राने काय बरं केलं, गुप्त रूपाने येऊन त्याच्या यज्ञाचा घोडाच पळवून दिला. जे तो घोडा बांधलेला होता ना, लाकडाच्या अशा मस्तपैकी लाकडाचा एक खांब उभा करायचा आणि त्या घोड्याला मस्तपैकी सुवर्णाचे खूर त्याचे बनवायचे, मस्त सजवायचं. त्याला बंदोबस्त असतो, पण तो घोडाच महत्वाचा आहे ना. त्या घोड्याला जो कोणी धरेल त्याच्यावर युद्ध करावं लागेल. हा यज्ञच पुरा याचा घोडाच नाही की बास न पाहिजे की बासुरी आहे म्हणे, घोडाच नसला तर यज्ञ कसा पुरा होईल. म्हणून तो घोडा इंद्रदेवाने गुप्त रूपाने येऊन तो चोरून नेला. गुप्त रूपाने चोरून नेला
फक्त इथे गुप्त रूपाने तो चोरण्याकरता आला होता, पण पुढे अंतरिक्षेमध्ये गेल्यानंतर त्याने रूप प्रकट केलं. नेमकंच त्यावेळेला अत्री ऋषींना जाग आली. भगवान दत्तात्रेयांचे वडील अत्री ऋषीने पाहिलं, अरे आकाशामध्ये सोन्यासारखं काय चमकतंय, आणि तो कोणता घोडा आहे, तो आपला घोडा आहे, आपल्या राजाचा घोडा आहे तो, आणि त्याला घेऊन कोण चाललाय, आणि चोराला की काय. आणि म्हणून त्याने या पृथ्वीला जागृत केलं. त्याने सांगितलं, जा तुम्ही का असे ना, जो असं दुष्कृत्य करतोय ना त्याला मारून टाक, आणि आपला तो यज्ञ पशु तो घोडा घेऊन येऊ. पृथ्वीराजानं हातामध्ये धनुष्यबाण घेतलंय आणि तो निघाला. माफ करा, पृथ्वीराजाचा पुत्र निघालाय. पृथ्वीने सांगितलं मुलाला, त्याचा मुलगाही महापराक्रमी होता, महारथी मुलगा, आणि त्याला सांगितलं तो हातामध्ये शस्त्र घेऊन इंद्राचा पाठलाग करू लागला. अरे थांब थांब, आमची वस्तू चोरून चालवलीस का. इंद्र पळतोय, इंद्राच्या मागे पृथ्वीचा मुलगा पळतोय. दृष्टीपथामध्ये आल्यानंतर त्याने असं पाहिलं, तो चोर आहे ना, चोर, घोडा चोर. त्याचा वेश तर साधू सारखा आहे, त्याच्या जटा वाढलेल्या आहेत, त्याच्या अंगावर भस्म लावलेला आहे आणि भगवी वस्त्र आहे. मग याला मारावं कसं. कारण साधूला मारू नये असं निदान शास्त्रात आहे, मग मारता कामा नये. फक्त तो थांब थांब असं म्हणत होता. भागवतामध्ये 4थ्या अध्याय स्कंदामध्ये 19व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. अत्रीने दाखवल्यानंतर पृथ्वीचा मुलगा त्या इंद्राचा पाठलाग करू लागला आणि त्याला थांब थांब असं म्हणत त्याच्या मागे धावू लागला. अत्रीनाम चेदिता हंतो पृथुपुत्रा महारथा. श्लोकातमध्ये वर्णन आहे. अत्रीने दाखवलं, त्याला प्रोत्साहित केलं, आणि मग इंद्राचा वध करण्याकरता पृथ्वीचा पुत्र महावीर त्याच्या मागे धावू लागला. अर्धा श्लोक असा आहे, पुन्हा एका श्लोक बोलून दाखवतो. अत्रीनाम चोदिता हंतो पृथुपुत्रा महारथा अन्वधावत संकुद्ध तिष्ठ तिष्ठ यतीच अग्रवीत. धावलाय आणि त्याला थांब थांब असं म्हणू लागला. संस्कृत मध्ये तिष्ठ तिष्ठ म्हणजे थांब थांब. तो क्रोधावेश झालेला आहे. धावत असताना अन्वधावत संकृता क्रुद्ध होऊन तिष्ठ तिष्ठ यतीच अब्रवीत. पाठलाग करतोय तो. त्यांनी पाहिलं काय चित्र, तो साधू वेशामध्ये, जटा आहेत त्याच्या डोक्यावर, त्याच्या अंगावर भगवं वस्त्र आहे, मस्तकावर जटा असल्यामुळं त्याचा असा भ्रम झाला की हा कोणीतरी साधू असेल, साधूला मारणं उचित होणार नाही, सोडलं पाहिजे त्याला. तम आकृतीं वीक्षमेणे धर्मम शरीराणं. काय केलं होतं, त्याला अशा वेशामध्ये पाहून त्यांनी मानलं मेने. काय मानलं, धर्मम शरीरम. कोणीतरी धार्मिक असला पाहिजे, शरीरातली लक्षणं त्याची असं सांगतात.
कोणती लक्षणे होती? जटिलम भस्मना आचंगम, जटा आहे त्याच्या अंगाला भस्म बनवलेलं आहे. जटिलम भस्मना आच्छन्नम तस्मै पानम मुंचती. मग त्याने जटा भस्म आणि भगवीवर त्याला बाण कसा मारणार, आणि म्हणून त्याने तो बाण तसाच बांधला ठेवला. त्याला तो धर्म समजला. परत आला तो आत्रीने पाहिलं, अरे त्याला पाठलाग करायला सांगितलं होता आणि रिकामा त्याने आला, आपला घोडा पण आणला नाही. पुन्हा त्याला उत्तेजित केलं आत्रीने. वत्सा, या देवाचा इंद्राने तुमच्या यज्ञामध्ये विघ्न आणलंय, तू त्याला ठार मार. आत्री मुनीने असं सांगितल्याबरोबर परत त्या पृथ्वीकुमाराला राग आलाय. परत तो इंद्राचा पाठलाग करू लागलाय. जसा तो इंद्राच्या जवळ गेला तेवढ्या इंद्राने तो घोडा आणि आपलं वेश दोन्ही सोडून दिलं आणि तिथे तो अंतर्धान पावला. ज्याच्याकरता पाठवलं होतं घोडा आणण्याकरता, आता अर्ध काम झालं. त्याला मारून आणायचा होता पण तो हातात भेटला नाही म्हणून वाचला. आता घोडा घेतला याने, घोडा घेतला आणि गेला आपण. आता तो विजयी झालाय म्हणून सगळ्यांनी त्याची स्तुती केली. वा, इंद्राच्या ताब्यात त्याला कळलंय हा इंद्रच आहे म्हणून. आणि इंद्रासारखा देवांचा राजा इंद्र असताना त्याला हरवून आता आणलंय आपली वस्तू म्हणजे तर घाबरलाच तुला. मग त्याच्यावर विजय मिळवून तो आपला घोडा आणला. म्हणून तुझं नाव आजपासून विजिताश्व, विजिताश्व असं त्याचं नामकरण झालं. सगळ्यांनी फार स्तुती केली त्याची. यज्ञ पशुला, त्या घोड्याला ज्या ठिकाणी बांधलं होतं तिथं परत नेऊन त्याने तिथे त्या जागेवर बांधलं. इंद्र तेवढ्यावर थांबले नाहीत. त्याच्या मनामध्ये ते शल्य होतच ना, याचं यज्ञ पूर्ण होऊन द्यायचाच नाही, कालिका होऊन. इंद्राने सगळी लाईट घालवली. पावसाळा नसताना, वारा नसताना अचानक लाईट बघा कुठली एकमेकाला फटकळतात. फार ठाण्यापासून, कळव्यापासून इकडे पार भिवंडीपासून सगळीच गेली लाईट. तो झरे काही माहित नाही. कडक असा अंधकार. पुन्हा एकाने त्या इंद्राने त्या अंधाराचा फायदा घेऊन त्या घोड्याला परत एकदा पळवला. नेमकं आत्री ऋषीला बरोबर खबर होती, तो ध्यान ठेवणच होता वाटतं. फक्त घोड्यावर ध्यान ठेव म्हणून, कारण एवढी सगळं होते ना इथं. परत आत्रीने पाहिलं, अरे बघ बघ बघ, काळोखाचा फायदा घेऊन आपला घोडा परत चालवला त्या इंद्राने. तो चोर परत आलाय. आता मात्र पुन्हा आत्रीने त्या पृथ्वीकुमाराला त्याचा पाठलाग करण्याकरता पाठवलं. त्याने इंद्राला मारण्याकरता धनुष्याला बाण लावला. पुन्हा इंद्राने ते रूपही सोडून दिलं, घोडाही सोडला. अशा रीतीनं त्याने अनेक वेळा प्रयत्न केला. घोडा पळवून नेण्याच्या इच्छेनं इंद्रानं जी जी रूप धारण केली त्या सगळ्याचा परिणाम त्याच्या खात्यावर पापाचे खंड उभे राहिले. आणि म्हणून सत्कृत्यामध्ये त्याने खंड केला, निर्माण केला. आणि म्हणून त्याच्यानंतर सगळ्यांनी ठरवलं हे पाखंड बसलं पाहिजे. तो पाखंड झाला. आता सुद्धा पाखंड म्हणजे काय फारसं वेगळं नाही. नेमकं आपण जे म्हणतो ना भगवत भक्त,
त्याच्या अगदी उलट बोलायचं पाखंड नाही का मामा जय श्री मानला पडेगा. तो खंड, खंड या शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो. लक्षण, चिन्ह म्हणजे लक्षणाबद्दल आहे, त्याची चिन्ह काय, त्याची लक्षण काय, जे नसलेलं दाखवलं. कळलं तर बरोबर. आता खरंच साधू नव्हता, जटाधारी नव्हता, फक्त साधूच्या वेशामध्ये येऊन तो ते सगळं चोरत होता आणि म्हणून त्याला पाखंड असं सगळ्यांनी मिळून ठरवलं. त्याला पाखंडी म्हणायला लागले. अनेक प्रकाराने या इंद्राने अशी कृत्य केली. पुन्हा एकदा जसं काय आता किती वेळा पाठलाग करायला सांगितलं तो, त्याने ठरवलं त्याला मारून टाकायचं म्हणून, पृथ्वीराजाचा मुलगा. आणि मग ज्या वेळेला सीतामय्याला लंकाधीश रावण सोडून येत होता, त्यावेळेला गरुडजींना हे कळलं, जटायूंना. त्यावेळेला जटायूजींनी जसं त्याच्यावर आक्रमण केलं होतं, म्हणजे आता याला मारूनच टाकेल, संपूर्ण टाकेल असा क्रोधित होऊन, तसाच आता वेणराजाचा नातू अर्थात पृथ्वीराजा पृथ्वीचा मुलगा, वेणाचा नातू ना पृथ्वीचा मुलगा. भागवतकार त्याचंही वर्णन करता घेतलं. भागवतकारांनी रामायणाची आठवण करून दिली. एवं वैन्यसुताः प्रोक्ताः स्वरमानसम्. अशा रीतीनं वेणराजाचा नातू सांगितला गेलेला तऱ्हेने पलायन करणारा इंद्र आकाशामध्ये भागवतकार श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. एवं अशा रीतीनं वैन्यसुताः वेणराजाचा प्रोक्ताः स्वरमानं विहाय सः आकाशामध्ये अन्यत्रयत अभिक्रुद्धा रावणं कृत जटायुः. जसा रावणावर क्रोधाने तुटून पडलेला जटायू, त्याचप्रमाणे हा पृथ्वीचा मुलगा त्याच्यावर तुटून पडलाय. आता तो त्याला मारणार. एवढ्यात त्या राजकुमाराला अडवण्याकरता साक्षात देवाला यावं लागलं. ब्रह्मदेव आले ते, थांब मारू नको. ह्याला द्वेष उत्पन्न होण्याचं कारण याचं पद, आणि होतं ते चांगलंच होतं म्हणजे. कारण तुम्ही आता यजमान आहात आणि यजमानांनी अशा हत्या वगैरे करू नये. हा अधर्माने वागला तरी पण याला तुम्ही जर मारलं तरी लोक तुमचीच निंदा करतील, शास्त्र सांगितलं. उलट आता याच्या पाखंडाचा प्रभाव लोकांवर पडला आहे, त्यामुळं खरं तत्वज्ञान बाजूला नाही आणि पाखंडालाच खरं तत्वज्ञान लोक समजतील, त्यांचंच अनुकरण करतील. आचरणामध्ये अज्ञानी असलेली लोक याच मार्गाने जातील. ज्ञान आणि अज्ञान एका शिक्षणावर अवलंबून नाही महाराजजी, ते आचरणावर अवलंबून आहे. ज्याचं आचरण चुकीच्या पद्धतीने असेल मग तो कितीही मोठा शिक्षण अधिकारी असू द्या ना,
तो अज्ञानी ठरला जातोय. अजून सोप्या भाषेमध्ये सांगतोय ना, आपल्या घरातली दोन लेकरं असतील, छोटा आणि मोठा. छोट्याने त्याची किती घोडी गाडी तर चालते, पण मोठ्याने जरा काय केलं तर जाते ना, तर लहान त्याला ऐकायला येत नाही. तू नका असू त्याला ऐकायला लागत असेल असतो तो. म्हणजे मी खोटं बोलत नाही. जय श्रीराम बोलला गोविंद बोल हरी गोपाल बोल गोविंद अज्ञानी लोक याच्या कृतीचं समर्थन करतील, पाखंड. त्याचं कारण तो मोठा आहे. देवाचा राजा इंद्र आहे ना. मग मोठ्याने काय केलं ना, छोट्याचं अनुकरण करतात. मोठ्याने चांगलं वागलं एवढे मोठ्या माणसाने केला, आपण केला त्याचं झाला. एक गोष्ट ध्यानात येत नाही, मोठ्याने एक चुकीचं काम केलं ना फार गौरव त्याचा, मोठ्याने असं करत नाही. पण मोठ्याने एक चांगली गोष्ट अनुकरणी अशी केली, पण मात्र ते लोक त्याच्यावर लक्ष देत. जय श्रीराम बोलणा पाहिजे पुरुष ऐके नाही जवळ जाता येत नाही. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे टाकाला जाऊन भाज्या कशाला दाखवता. आता आम्ही सगळीकडे नेहमी सांगत असतो, आपल्याकडे विवाहाच्या काळामध्ये बघेल थोडा दोन धडाका असतो. हळदी म्हटली का आग्र्याची हळदी ठेवलंच नाही. बाबांनो नका असं पशु हत्या करू, नसं हे असं अमंगल आहे ते नका त्याच्या वाटेवर जाता. हे मंगल कार्य होतं ना आपल्याकडे, शुभ मंगल सावधान होतं. एवढी तरी आठवण आहे ना आम्हाला. शुभ आणि मंगल दोन्ही गोष्टी आमच्याकडे ते शुभ कार्य आहे, ते मंगलमय व्हायला हवंय. इकडं कापाकापी अशुभ आहे ना, अमंगल आहे ना. रक्तपात मांसाहार एका मंगलामध्ये बसलं काय, माफ करा. मग मोठ्याने असं ठरवलं, नगरसेवक असतील, सरपंच असतील, त्यांनी ठरवावं चला आपण प्रथा करूया 3 दिवस शाकाहारी. आणि केलंही त्यांनी. मग साधी त्यांची कुठे कोण जातं ते बोलत नाही ना, आपल्याकडे 2 जणांनाच व्हायला पाहिजे. तुम्हाला अनुकरण मोठ्यांचं करायचं आहे ना, बाकीच्या वेळेला करताय ना, मग चांगलं अनुकरण का करत नाही. जय श्रीराम बोलणं पडेल. जमलंच तर पहा, ज्ञानोबाने याचं वर्णन केलंय. हे वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती, ये अनुष्ठिती सामान्य सकल. कारण आमच्या पद्धतीचं काहीच नाही, फक्त माझी बॉडी लँग्वेज वेगळी आहे, माझी सांगण्याची पद्धत तर वेगळी आहे. म्हणून शास्त्राला सोडून आपण कधी म्हणतच नाही. महाराज थोडस विस्तार करतो कधी कधी, कारण विस्तार करणं तर गरजेचं आहे ना. आपण सखोल विस्तारित वापरता ऐकतो, नको असं करू.
आणि पाखंड आहेत आणि याच्या पुढे पाखंडी असंच करते. पाखंडाची खंड नाम चिन्ह, चिन्ह नाम गुण आपण म्हणतो नाही का. बरं, मग याच्या पुढे ते असंच राहून अशी कृत्य करत राहतील. त्यामध्ये इंद्राने जेवढे जेवढे रूप घेतलेत ना, त्यामध्ये जाटा वाढवणं, भगवी वस्त्र धारण करणं, ते पाखंडी असेच भेटतील याच्या पुढं. लग्न अवस्थेत राहणं आणि सत्य आता संतांनी केवढं सावध नाही महाराज आपण आपल्याला. पोटासाठी संत संतपदी लावून घेतील कशाकरता, करण्याकरता. मग संतांचं योगदान काय, असलेली संपत्ती घालवली आणि इथं नसलेले नाही बघितलं. बरं, मला संतांनी म्हटलंय, मी नाही म्हणत. पोटासाठी संत साधे कलित बहुत. एखादा दुसरा असतं तर संतांनी असं म्हटलं ना, मामाची भरपूर झाले म्हणून त्यांना हे म्हणावं लागलं परमेश्वरजी. इथं सुद्धा भागवतामध्ये चिंतन आले, आशयांची संख्या वाढत जाईल, अज्ञानाने आचरणाने अज्ञान झालेली माणसं त्यांची बुद्धी अशाच गोष्टींसाठी आसक्त होईल. चतुर अशा युक्तिवादाने ते लोकांना भ्रमामध्ये टाकतील. युक्तिवाद त्यांच्याकडे फार मोठा असतो महाराज. कोणाकडं, पाखंडाकडं. आणि ते युक्तिवादानं लोकांना भ्रमिष्ट करतील. या इंद्राची वाकडी चाल होती, मारू नकोस त्याला, थांब राहिलं. कारण अश्वमेध यज्ञ करत असताना शास्त्राने विहित करून दिलेलं एक वाक्य आहे, यज्ञ पशु फेरीत इतर कोणाची हत्या करू नये. त्या यज्ञासाठी तो बळी, यज्ञ पशु त्याला म्हणतात. त्याच्याशिवाय यजमानांच्या हातून कोणाची हत्या होऊ नये. आणि जर तसं झालं तर पाप होईल. एक काम कर, हे त्याला सोडून. आता याचं काहीच चालत नाही. याच्या वाईट कर्मामुळं त्याचं सामर्थ्य निघून गेलंय. आता त्याच्या शक्ती येऊन झाल्या, त्याला मारलंच पाहिजे असं काही नाही. दिला सोडून, तू जरी सोडून दिला तुला पाप लागणार नाही. पण आम्हाला माहित परत तो कुरगोडे करायला. आम्ही एक काम करतोय, आता ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. आमच्याकडे मंत्राचं सामर्थ्य आहे आणि तो कुठे का असे ना, आम्ही ज्या वेळेला यज्ञामध्ये हवन करू ना, तिकडे जर पावसाचा त्रास होत असेल तर आतमध्ये जागा आहे थोडीशा आतमध्ये. आणि आता कठडाही आहे, ते बसण्यासाठी खुर्च्या तिथेच राहिले तरी चालतील. कठडा आहे, इकडे आहे, जागा होऊन जाईल. म्हणजे पाऊस थोडे पुढे सरकून घ्या, जोरात पाऊस आहे म्हणून. तर आपण मन इकडं लागलं पाहिजे, नाही का. होतं असं शरीराला त्रास होत असेल, वा राजाराम बाबा द्रविडी फार सर्व गुरु घराण्याची ठिकाणी केली. आज सांगायचं करतात मला की याच्यात मी पाहिलं तर त्याच्या आयुष्याची कल्पना येईल का कोणाला सांगा बघू. राजाराम बाबा धन्यवाद. साधं राणीमान उच्च विचार, रेल्वे मोटरमॅन रिटायर्ड. आता सारा किती टेन्शन असतो, टेन्शन नाही यायचं, तुमचं ठरवायचा पैसे अमृता पडेल. असे दादा आकाशाचे दादा त्याच्या जोडण्या निमित्त असतात, काय आनंद लुटतात, परमार्थ असतात. आता आम्ही आमच्या त्या योग सामर्थ्याचा वापर करू आणि तुला भांडण करायची गरज नाही आणि पाप डोक्यावर घ्यायची गरज नाही.
आम्ही जे हवन द्रव्य करतो ना त्या यज्ञकुंडामध्ये, आता तो कसा नाही येतो बघू, आता त्याला चालून यज्ञामध्ये भस्म करतोय. सामर्थ्य असते महाराज मंत्रांमध्ये ऋषीकडे. विदुरा यजमानांशी अशा प्रकारे त्यांनी विचार विनिमय केला आणि ऋत्विजांनी त्या ऋषा म्हणायला सुरुवात केली. आवृत्ती करता त्यांनी इंद्राला आवाहन केले. त्यांच्याकडची स्लोवा असते ना, तुला स्लोवा म्हणतात. रामाच्या लाकडाची तूप टाकण्या करतात ना, शास्त्रीय भाषेमध्ये तिला स्लोवा असं म्हणतात. त्या सुळेतून आव्हान केल्यानंतर जे तूप टाकणार आहेत तेवढ्या ब्रह्मदेव तिथे निर्माण झाले. ब्रह्मदेव प्रकट झाले. त्या ब्रह्मदेवाने त्याला आढळलं, थांबा ऋषीजो, तुम्ही याला मारू नका, जरा शांत व्हा, डोक्यातला राग टाका. विनाशक आले विपरीत बुद्धी, लोक नुसती म्हणणं आहे, शास्त्राचा आधार घेऊन नये. तुम्ही देवतांना संतुष्ट करण्याकरता यज्ञ करताय ना, आणि देवाचा राजा पण आहे इंद्र, आणि त्यालाच मारायचा विचार. देवता संतुष्ट होतील कशा? त्याचा राजा संपवल्यावर. आणि ती माध्यम आहे, इंद्राकडे पोचवलं, राजाकडे पोचवलं, राजाच्याकडे खजाना बनला असेल तर तो लाडक्या बहिणीला 1500 देईल. राजाचा खजिना संपला तर तू देतो. भागवतात नाही, फक्त तुम्हाला समजण्याकरता बोललो. जय श्रीराम बोलला पाहिजे. राजाकडे असलेली संपत्ती आणि तिचाच विनियोग तो प्रजेसाठी करतोय. आणि तुम्हाला ते प्रजेला द्यायचंय, राजालाच म्हणून टाकतं असं कसं होईल? चुकीचं आहे. कारण हा इंद्र भगवंताची यज्ञ नावाची मूर्ती आहे. जो यज्ञेश्वर म्हणतो ना, तो खऱ्या अर्थाने राजा असल्यामुळं आता ती यज्ञ नावाची मूर्ती हा इंद्रच आहे. तुम्ही यज्ञ करून देवांची आराधना करतात आणि इंद्राचेच अंग असलेल्या, देवांचंच अंग असणाऱ्या, त्यांचा राजा असल्या त्या इंद्राला मारता इच्छित काय जुळत नाही. तुम्ही उलट चांगलं काम करत पाहिजे. इंद्राने जे पाखंडी रूप घेतली होती ते धर्माचं उच्चाटन करणार आहे. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. आता त्याला आणखी विरोध करू नका. जास्त विरोध केला तो जास्त खवळे आणि जास्त निघून आणण्याचा प्रयत्न करेल. लग्न करताना ना उलट मान द्यायचं असतं. राजाराम बाबा नेहमी गोष्ट सांगायचे, आठवलं म्हणून सांगतात मला. राजाराम बाबा संत गाणी. आता ते नाही, पूर्वीचे 20-25 वर्षापूर्वी असं चालायचं. लग्न जमलं ना, लग्न बस्ता बांधण्याची पद्धत होती. परमेश्वरजी महाराज तुम्हाला माहीत असेल ऐकून आहे ना, त्याला बाबा बस्त बांधायचा. आणि तेवढं एवढे काय पैसे नव्हते लोकांकडे. बस्त बांधणं म्हणजे कल्याणला जाऊन कल्याण करायचं आपलं. जे कोणी शेठ वस्ती असतील तर त्यांच्या तोंडात एक नाव असायचं. आता ते म्हणायचे म्हणून पोपट शेठ असं ते नाव बोलायचे. आता मला नाही माहित होते का नव्हते का, असंच नाव त्यांनी ओघाडणार. आत्याला बोलवली, मावशीला बोलवली, मावशीच्या पोरीला बोलवली, साडूला बोलवला, मेनीसला बोलवली. बसता मागच आहे ना, तर काकीच असतं. ती काकी सगळं माहिती आहे आमचं सगळं. लिस्ट काढायची, कोण लागल, लागणाऱ्यांची नावं पहिले करायची नाही. आता आमच्या दोन्ही बहिणी आहेत, मोठी ताई पण आहेत, छोटी ताई पण आहे. आम्ही त्या दृष्टीने करत आहोत जेवण. आता त्याच्यासमोर नाही का मामाची माहिती होत्या. छान परिवार. बहिणी पण कधी रागावल्या नाही ना, आत्याशी पण नाही कधी रागावल्या. आमच्या आई पण नव्हत्या रागावल्या ना, आमची आजी पण नव्हती रागावली. परंपरा, वंश परंपरा आहे. मामाची सुनच पण इथं समोर इचरा पाहिजे, त्यानंतर इचरा दिला. जय श्रीराम बोलला पाहिजे. घराण्याची रीतच आहे महाराज. आमच्या काहीतरी
काहीतरी संतांचे आशीर्वाद असतील असेल असं. बरं, मग रांगणाऱ्यांची नाव पहिले काढायची. तिला सांगा ना तर तिला रागत दोघांची नाटकी नको. मग तो बस्ता बांधा नेली सगळ्यांना, जेवढे सगळे आले ना सगळ्यांना बस्ता बांधा नेली. तो शेट होता ओळखीचा. जर बस्ता बांधायला गेले ना, ज्याच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न झालं ना, तो शेट चांगले संबंध. नेहमी तो जायचा मार्केटला. तो शेट आपल्या परत आला की ना चांगलं ठीक आहे. तो शेठ असा वस्तू दाखवला तुम्हाला, तर दाखवले बरोबर पसंत झाली आपल्याला. क्वालिटी चांगली, परवडण्यासारखी, डिझाईन चांगली. बरं तुम्ही त्या साड्या आणण्यासाठी चांगलं ते 1-2 लाख रुपये पसंत करणार नाही, कारण बघायलाच मीच जाणार नाही. 2 कुठे चुंबली गं, कारण 20-25 दाखवायला लागतील. आणि मग त्यांनी ते कपडे दाखवायला सुरुवात केली. ते लुगडी त्या साड्या दाखवायला सुरुवात केली. आता तिथे गेल्यापैकी या मावळ्यांपैकी आता पुरुषाला काही देणं घेणं नसतं. बाजूला बसतं, चहा पित असतं, बसले की ते शेटणी तिला असतात, ते मोठं काजू बदाम शेंगदाणे सगळे ते खा बघायला. तर तुमचा तुम्ही बघा, एकेचं हातात घेतं, वापरतं, बाजूला दुसरी येतला तिथं हातात पण लावलं, बघूनच बोलतो नको पुढे लावून घे. तो शेवटी पण माझ्या बघतं, नाही पण नोंदाकडे बघतं. राग येत असं नसतं त्याला, चांगल्या वस्तू यांची तरी आहे. तो शेवटीला बाजूला जाते त्यांचे. शेवटी जाऊ ते ज्यांनी हल्लेत ना मालकाचे, प्रकाश शेटकडे गेला. चला प्रकाशाचा समोर म्हणून प्रकाश शेठ आपले काही जुने संबंध आहेत. तुम्हाला ज्या वस्तू दिल्यात ना फार छान येतो. या कोण येतो आमच्या फुयाशी, मावशीशी, आत्याशी वेगवेगळे पण याला काही कपड्याची माहिती आहे. कपड्याचा त्याचा संबंधच नाही. त्या कपड्याचं नाव काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, बघायचं म्हणून बघायचा. कोणी डिझाईनला फोन करतं, ती बुटा मोठी मुली होती, दिसत ते किनार ना बरोबर, रंगच ना बरोबर. कशाला आले शेट तुम्ही? तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या वस्तू दिल्या असत्या, कोणीच नाकारणार. मला मी माहिती सगळं, तुम्ही चांगल्या गल्ल्यात. पण याला जर इथं बसत्याला लागले ना, ते लगीन उन्नत राहणार. बंगाकडे बहिष्कार लागेल. बसत्याला बोलली आम्ही नाही एकदा लग्नाला पहिल्या विषयी लागणार चालायची वाटत. मग त्याला शांत केले पाहिजे. आता तो विरोधक आहे ना, राजकारणी मस्त घेतला द्या, निंदा नाही करत. मला तुम्हाला पण अनुभव आहे. इलेक्शन मध्ये ज्याला पडला ना, त्याने अपेक्षा उतरलं त्यालाच बोलवला. असंच आहे ना कारण मामा ना, आपण हे दोघं जर कट्टर होतो ना प्रतिस्पर्धी, तो हारले तरी पण तो जिंकून आले त्यांनी सन्माननीय आमदारांच्या हस्ते उद्घाटन. तुला पडले ना त्यांनी, एखादं आपलं चालतं मला बरं असू द्या. मग त्याला दिवसू नकोस, तो अजून प्रयत्न करेल, त्याची पाठी मोठी करेल आणि जास्त त्रास द्यायला लागेल. जाऊ सोडून देस, मला बिना काही करू नकोस. अरे तुझी कीर्ती अजरामर होईल. सेंचुरीत मधली पाहिजे असं काही नाही. झिरोवर जरी आवड झाला ना धर्म सहयोगाने, तरी सचिन तेंडुलकर तो सचिन तेंडुलकरच. परिश्रम बोलणं पडेगा. हो तो खेळ एखाद्या वेळेला ना झाला तर होतो. बॅट्समन भाजीच ना. तसंच तुझे कर्तृत्व चांगले, 99 तुझे अश्वमेध यांनी झाले, 100च व्हायला पाहिजे असं नको. आणि 100 झाल्यावर तुम्ही त्याच्यासारखा वागशील. कारण परत कोणीतरी 100 यज्ञ करायला तयार होईल आणि मग तू पण अशीच निंदा कर्म करशील ना. तेच सोडून त्यांच्या 100 यज्ञ करायचं. गावात येतंय ना, किती संपत्ती मिळाली, किती पद मिळालं ना, नाही समाधान होत मला. ते मिळेपर्यंत तो द्वेषी राहतो, पण मिळाल्यानंतर तरी सुखूत आहे. परत ते पद कोणाकडे जाऊ नये म्हणून सतत चिंताच आहे. मग मिळून प्राप्त करून फायदा काय त्याचा?
ज्याच्याकरता आटोकाट प्रयत्न केले त्याचा उपभोग घेता येत नसेल, यंत्र म्हणून सुखाने झोपता येत नसेल, सतत ध्यान ठेवावं लागत असेल, कोणतं 100 यज्ञ होता, कोणतं 100 यज्ञ होता, त्याला कसा खाली करू, त्याचा विचार मस्त पैकी ना आपला 2 भाकरी खाणे तर झोपला मस्त नाही. जय श्रीराम बोलना पडेगा. अच्युतं केशवं कृष्ण अरे राजा, तुझ्या सत्कृत्यामुळं तू मोक्षपदाला जाशील, भगवंताच्या धामाला जाशील. तुला याच्या काळजाची गरजच काय? तुझी कीर्ती इंद्रापेक्षा जास्त आहे. तो चोरासारखा येतो, तो पाठलाग करतो, तो भिवून पळतो, मग कीर्ती कोणाची जास्त? तुझी आहे. तुला भगवंताची प्राप्ती आहे. तुला यज्ञामधून यज्ञ सुरू असतानाच 99व्या यज्ञाच्या वेळा साक्षात श्रेयांनी दर्शन दिलंय. प्रभुदेव आले, देवर्षी नारद आले, दत्तात्रय आले, कपिल भगवान आले, सगळ्यांनी तुला दर्शन देऊन कृतकृत्य केलेलं आहे. रागावू नकोस, इंद्रावर रागावू नकोस, काय डोक्यातला विचार फेकून दे, चिंता करू नकोस. मी जे काय सांगतोय त्याचा स्वीकार कर. मग त्याला एक उदाहरण देतात. बघ ऐक, जो मनुष्य विधात्याने बिघडवलेले काम सुधारण्यासंबंधी विचार करतो त्याचे मन अत्यंत क्रोधाने भरून जाते. आपल्या जीवनामध्ये एखादी घटना घडली ना तर तिचा संबंध असा जोडायचा, कारण तो विधाता आहे, त्याने दिले असं होणार आहे. तर त्याला चॅलेंज काय करायचं? चालू दे, हे माझ्या भाग्यातच होतं, आनंदी राहता येतं. आपण विस्तार नाही करत मी प्रत्येक बाबतीमध्ये नाही शिकलो तर नाही शिकलो, मला वाटायचा पूर्वी असा 10वीच्या पुढे परिस्थिती म्हणून नाही शिकता आलं. अभ्यासात हुशार होतो, पहिला नंबर याचा वर्गामध्ये. आमचं भाऊ आणि विसुपाचा नेहमी आम्हाला जेवढी नंबर 1 तेव्हा म्हणते लोक. तो त्याच्या वर्गात पहिला नंबर, मी माझ्या वर्गात पहिला नंबर. हालाकीची परिस्थिती, किती 4-4 वर्ष पुढच्या वर्गामध्ये वापरलेली पुस्तकं ती बायडिंग करून किंवा तुला दाखवलं शिकून अंगाला वस्त्र नाही मिळायचे, 2 वेळचं जेवण नाही मिळायचं. बुद्धिमत्ता असताना शिकता नाही आलं, बरं झालं.
शिकवत होतं कुठे तरी ऑफिसर जड असतो, महाराज तर नसतो जड. तेवढं होत तरी काय नशिबात जेवढं होतं तर तेवढं रिमिळच आहे. आई वडिलांनी तेवढंही करून ठेवलंय. समाधानाने जगता येणं, मिळालेला ऐश्वर त्याचा उपभोग घेता येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाहीतर मिळालेल्या ऐश्वर्याचा उपभोग कितीदा नाही घेता सांगा ना. आपण खूप वेळ ऐकून आलेलो ते निंदा नाही कोणाची, पण सर्व गोळ्या खायला लागतात. 15 गोळ्या महाराज अशी माणसं आम्ही पाहिजेत ना जीवनामध्ये. मग ते यशवंत महाराज शतकोटी करते तर स्पष्ट म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल, अरे एवढ्या गोळ्या काय पेक्षा ती एकच गोळी खाणं होतं. ते विनोदाने म्हणतात आणि बऱ्याच वेळेला माणसं अशी म्हणतात, कशात काही नाही गोळ्या खाऊन जगतो. आणि सामान्य माणूस काय म्हणतो, 2 वेळचं अन्न खाऊन जगतो. हा फरक आहे ना महाराज. बस उपभोग घेत आला पाहिजे. गाड्या 3 दारं तुझे आहेत, पण चालत जावं लागतं. कोणाने याला मागत नाही. आधी तो टाकलं त्याला मागायला पैसे बघतील म्हणून. जय श्रीराम म्हणला पडेगा. जीवनातली उदाहरण असो आहे. बरं विना त्यालाच मान्य नाही. ब्रह्मदेवाला मान्य नाही. तू 100 यज्ञ करा, तिथं जाऊन इंद्र बनावा. जे मिळाले तुला त्याच्यात समाधान, चिंता करू नकोस. मग ते नाही पूर्ण झालं आता क्रोधाने भरून जातो. आणि क्रोधाने भरल्यामुळं मोहरूप अंधारामध्ये सापडला जातो. ही अवस्था. आता यज्ञ बिज्ञ करायचा बंद करून टाक, जाऊ दे, सोडून दे. पण एक विचार, आता इंद्राने जे निर्माण केलंय ना, त्याच्यामुळं इंद्राच्या कृतीचं समाधान करणारी एक जमात तयार झाली. पण त्यांना कसं रोखायचं हे ध्यानात घे. महाराज सांगतात, देवाच्या पूजा करणारे देव मानवाला मात्र नाही. त्यामुळे एकच सांगत त्यांना, कोणी बघले म्हणतो मी माणूस जाते का नाही, पुनर्जन्म हे करणे, नरक दासन करणे. आहे देवलामध्ये पुजारी म्हणतात त्याला एकच सांगायचा, देवी काहीच नाही. तुम्ही जे जेवता ना देवळामध्ये तो त्यांची पूजा करून जेवताना तो दुसरा जेवण काय दुसऱ्या चांगल्या जागेला म्हणतो असं. बरं एक आहे इंद्र पण आहे, देवांचा राजा आहे. पण देव आहेत ना, देव पक्का हत्ती आहे. भागवतामध्ये म्हणून मला मी नाही म्हणायचं. तुम्हाला वाचून दाखवतो ना संशयाला जागा कशाला. या यज्ञामुळेच इंद्रानं निर्माण केलेल्या नास्तिक मतांनी धर्माचा नाश होऊ लागलाय. कारण देव मोठे हत्ती असतात. जरा पाहत, जो इंद्र घोडा चोरून नेऊन आपल्या यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करत होता, त्यानेच रचलेल्या या आकर्षक पाखंडाकडे सर्व जनता आकर्षित होऊ लागली. जसं ते कसं वाचून दाखवलं तुम्हाला. उद्या असं शंका नको यायला, जरा भावनेच्या पातळीवर काय म्हटलं. आता ही लोक सगळे, अरे वेणपुत्र ऐक, तुम्ही साक्षात विष्णूचे अवतार आहात, अंश आहात. वेणाच्या दुराचारामुळं धर्म लुप्त होऊ लागला होता आणि म्हणून काळानुसार धर्माचं रक्षण करण्याकरताच या वेणाच्या शरीरातून पृथ्वीला निर्माण केलंय. पृथ्वी आणि आरची त्याच्या भाऊपासून निर्माण केलंय ना. बरं मग आता तुम्ही प्रजेचे पालन करते आहात. तुमचा हा अवताराचा उद्देशच असा आहे त्या जनतेचं रक्षण व्हावं, पृथ्वीला स्थिरता तशीच राहावी. आणि त्यामुळं इंद्राची माया ही अधर्माची जननी आहे. आपण
ती नष्ट करून टाका, अधर्माला नष्ट करा. मैत्रीजी मध्येच विदुराला जागा तर झोपले. विदुरा तू काही विदुरा ऐकतच ना. अशा रीतीनं भगवान ब्रह्मदेवाने पृथ्वीराजाला त्याच्या लेकरांना समजवलं आणि यांनी सुद्धा विचार केला जाते यज्ञ कॅन्सल, आता यज्ञाच्या भानगडीत पडायचा नाही, यज्ञच करायचं नाही, बस दुश्मनी भूल गए. राग असतो, क्रोध असतो ना, ते एखाद्या कामाच्या बाबतीत असेल, एखाद्या तत्वाच्या बाबतीत असेल, ते काम संपलं, तत्व संपलं का रागाला काढून टाकायचं. राग हा आपल्या घरी आलेला पाहुणा आहे असं समजावं. समजलं तर कल्याण आपलंच होणार नाही. इंद्राला होते नको लाजू ये रे, जरी चोर असलास तरी ये, आता दुश्मनी खलास झाली आपली. आणि म्हणून 99 यज्ञ तो पूर्ण झालेला होता. आता त्याचं अवभृत स्नान मात्र बाकी होतं. तेही केलं. यज्ञासाठी आलेल्या सगळ्यांनाच शब्दापूर्वक दक्षिणा दिल्या गेल्या. सगळेजण संतुष्ट झाले. तर राजाला आशीर्वाद दिला. मैत्रीजी म्हणतात पृथ्वीच्या 99 यज्ञांनी यज्ञभक्त यज्ञेश्वर भगवान विष्णूंना सुद्धा फार आनंद झाला होता. आता भगवान विष्णू इंद्राला घेऊन आले तिथं. इंद्रदेव त्यांच्या बरोबर. भगवंत म्हणतात हे पृथ्वी, इंद्राने तुझे 100 यज्ञ होऊ दिले नाही, तुझ्या संकल्पामध्ये विघ्न आणले. आता त्याला त्याच्या कर्माबद्दल लाज वाटते. बघ तो खाली मांडून उभा, जाऊ दे, सोडून दे, माफ कर त्याला. हे राजा, जो थोर पुरुष साधू, थोर पुरुष म्हणजे साधू, धर्म लुप्त होत होता आणि म्हणून तुम्ही धर्माचं रक्षण केलं. तुमच्याकडे क्षमाशीलता आहे, तुम्ही क्षमा करू शकता. मग अजून तुमच्याकडे गुण आहेत ना, पण ते तुम्ही सद्बुद्धी संपन्न आहात, तुम्ही साधू गुणांचे आहात. आणि त्यामुळं साधू म्हटलं त्याच्या अंतःकरणाचा द्वेष निघून जातो. मित्रताची भावना त्याच्या अंतःकरणात राहते. कोणाचाही तो द्वेष करत नाही. ते अरे जी भगवंताची सृष्टी आहे त्याची मायामय सृष्टी आहे आणि हे सगळं घडते ते त्याच्या मायेचाच प्रभाव आहे. कोणाचं चुकलं, कोणाचं बरोबर, ह्यांनी असं का केलं, त्यांनी तसं का केलं, ही रचना त्याची आहे. कितीही झालं तरी तो तसंच करणार आहे आणि ते कर्म करण्यास तो प्रवृत्त होणार आहे, कारण त्याचं भाग्यच त्याने लिहून ठेवलंय. तो भाग्य विधाता आहे. ही माया त्याच्या अधीन आहे. स्वमायेचे आडवस्त्र लावणी खेळवी सर्वसूत्र, बाहेरील नकली छायाचित्र 84 लक्ष, त्याची माया आहे ते. आणि मग तो या सगळ्यांना नाचवतो. या शरीराला ज्ञानी पुरुष काय समजतात, या शरीराला आत्मा समजत नाही आणि अज्ञानी पुरुष शरीरालाच आत्मा समजतात. कारण आत्मा काय आणि शरीर काय याच्यात भेदच कळत नाही. त्यांचं अख्खं आयुष्य या शरीराला जोपासण्याकडे जातं. उद्याचं खावा, संचक खावा, परवा उपास या शरीराच त्याच्याकडे जास्त. असं विचार नाही करणार एकादशीला कुठं जावा, की तर कुठं असेल प्रवचन किती वाजता सांगणार आणि पटाला कुठं जावं नाही. उपवास कशा प्रकारे आपण साधना करावी, किती तास
किती माळांचा जप करावा हे नाही त्याला ते त्याच्या उपासनेच्या दिवशी किती आज एकादशी आहे ना, मग कमीत कमी महाराजजी चांगल्याचं नेहमी गुणगान गायला पाहिजे. हरे रामा हरे कृष्णा एका बाबतीत नामस्मरणाच्या बाबतीत त्यांचा आपल्या पुढे जाणार नाही चालणार. कमीत कमी 16 माळांचा जप झालाच पाहिजे त्यांच्याकडून दिवसाला. मी तर 2 करताना नाकी 9 एक सकाळच्या एक संच काही कुठं माफ करा निंदा किंवा कुठं ते नाही चांगलेच नियम आहे त्यांच्याकडे महाराज गुरुजेट. कमीत कमी 16 माळा जपलेच पाहिजे. इस्कॉन श्री प्रभुपादजी स्वामी फार छान अख्ख्या जगतामध्ये बस त्याचा मंत्र तोच हरे रामा हरे कृष्णा. असं मग आपल्या शरीरालाच सर्वस्व समजतात आणि त्या शरीराचं इंद्रियांच्या माध्यमातून पालन पोषण करतात आणि भगवंताला विसरून जातात. या शरीराला संबंधित जेवढी नाते मग त्यामध्ये पत्नी मुलं बाकीचे नातेवाईक त्याच्यामध्येच तो गुंतून जातो आणि ज्ञानी पुरुष याची आसक्ती ठेवत नाही. हा फरक आहे. तो ज्ञानी आहेस. प्रकृतीशी संबंध ठेवून सुद्धा ज्ञानी पुरुष तिच्या गुणांनी लिप्त होत नाही, कारण त्याचं मन परमात्म्यामध्ये स्थित असतं आणि अज्ञान्यांचं संसारामध्ये असतं. फरक एवढाच आहे. राजा तू चांगल्या वर्तणुकीच आहे. मोक्ष प्राप्त करणं ही तुझी इच्छा होती आणि ते तुला तुझ्या कर्मामुळे मिळणारच आहे. जन्म मरण फेरा पंचमावते इंद्रियाभिमानी देवता आणि चिदाभास या सर्वांचा मिलाप असलेल्या लिंग शरीराला सर्वजण त्याच्यातून धन्यता म्हणतात. सर्व साक्षी असलेल्या आत्मस्वरूप ईश्वराशी त्यांचा काही संबंध नसतो. ते खरं कशाला मानतात आणि कुठे कशाला मानतात हा फरक इथे दाखवला गेला. अरे राजा, राजाचं कल्याण कशामध्ये आहे? इथं प्रजेचं रक्षण मुलांसारखं करणं, प्रजेचा आशीर्वाद प्राप्त करणं आणि मृत्यूच्या पश्चात तो कीर्तिरूपानं राहणं. मरावे परी कीर्तिरूपी वरावे. शास्त्राचं म्हणणं असेल, राजा जर चांगला वागला आणि राजाच्या मतानुसार प्रजेचं आचरण असेल तर प्रजेने केलेल्या पुण्यातला 6वा भाग राजाच्या खात्यावर जातो. राजा सामान्य नाही महाराज. ऐकलात ना तुम्ही? राजा नीतिमत्तेने नीती धर्मशास्त्रानुसार वागत असेल आणि त्याची प्रजाही तशीच वागत असेल तर अख्ख्या देशातल्या प्रजेने केलेल्या पुण्यातल्या हिश्श्यातला 6वा भाग 6% राजाच्या खात्यावर जातो. मग राजाने नको असं आल्याला काही न करता सुद्धा एका दोघांच्या खात्यात नाही महाराज. 137 करोड़ लोगों के जेब में से 6% राजा के खाते में जमा होने वाला है. ऐक राजा, तुझ्या खात्यावरती जमा झालंय. काही यातले तिथे करायची गरज आहे तुला. ब्रह्मदेव साक्षात पृथ्वीराजाला. पण आता अंधेर नगरी आणि चौपट राजा असं काय होतं ना. वेदुंद राजा
अंधेरी नगरी आणि बेधुंद राजा. नियम नाही, अटी नाही, शिक्षा नाही, गुन्हेगारांना मग काय बस आमची तिजोरी भरा तर काही पण करा. सारखं सारखं बोलायला आम्हाला पण कंटाळा येतो. पण खेद वाटतो ना दादा. जर आवडीच्या पोलीस स्टेशनला अधिकारी व्हायचं असेल तर 2-2, 4-4 कोटी रुपये द्यावे लागतात. त्याचा अर्थ काय येतो? बोलूनही आपण ज्या भागामध्ये राहतो ना, ऐकलेले बऱ्याच वेळेला ऐकलंय का मानपाडा पोलीस स्टेशनचा इंचार्ज व्हायचा असेल बघा, यानंतर फार अनुभव आहे. सगळ्यात जास्त वरती पोहोचावं लागतात. प्रोजेक्ट तुम्ही माना देतो म्हणजे उद्या काय झालं तर आपण तिघांना नेती होते. मी कसं एकटा जाऊ पडेगा तेवढी हिंमतच नाही हो. त्यांनी येऊन प्रिपरेशनवर आठवून सांगावं तर तुम्ही कळत आम्ही ठेवायला तयार आहोत ना. जय श्रीराम म्हणा पडेगा. अरे तुमचा पगार तेवढाच आहे ना कुठे गेला तरी. म्हणजे एक्स्ट्राचे पैसे कशा करता? तर हप्ता रुपयाने मिळणारे ते पैसे ते धन आणि म्हणून त्यांना माहिती तर कमाईचं साधन जास्त आहे म्हणून तिथं विचारला. कशी प्रजासुती आहे सांगा ना. भागवतातलं उदाहरण आहे. पण अशा रीतीनं जर राजा तिजोरी भरायला लागला तर जसा 6% पुण्य मिळत होता ना तसा 6% पाप पण त्या राजाला लागले. राजाही डोळा उघडा म्हणजे झाला जवळच ठरवा. राजा आमचे विचार नीट आहे. तुला हे यश पूर्व परंपरेने प्राप्त झालंय. आता ते हातचं घालवू नकोस. असं सांगणारं कोणतरी असला पाहिजे. राजालाही सांगणार असला पाहिजे ना. तुकोबाने आता नाही करत ना. आम्ही प्रेमी सुखी नजरा आणावा सोन्याची पराग भरून हिरे माणिक मोती. घ्या गुरुजी तुमची परिस्थिती बेकार आहे ना. आता कामधंदा पण नाही, पेन्शन पण नाही मिळणार. मग पुढं म्हातारपण तुम्हाला कोण घ्या. मस्तपैकी नजरा आणलाय. फार सुखी तुम्ही या नजराण्यावर. आणि माझ्या तुकोबारांनी म्हणावा छत्रपतींना म्हणावं राजे आम्ही या असल्या गोष्टी सुखी नाही होणार. आम्ही प्रेमी सुखी मला विठ्ठल विठ्ठल मुठी. त्या पांडुरंग परमात्म्याचं भगवंताचं नाव घ्या. आणखी उपास करा, मानकरी व्हा. राजानं सांगायची हिंमत. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराज आवडत तुकोबारायांनी सांगितलं. छत्रपतींना सांगावं. एवढी हिंमत असली पाहिजे. ऐकणारही असला पाहिजे. तसं नुसतं बोलून काय होणार आहे. जय श्रीराम बोलणं पडेगा. कानाजी दादा मला तर त्याचं ऑपरेशन होतं ना तुमचं काल का कधी काय पुढे ढकलला. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला कथा ऐकण्याकरता तुमची शैली तुम्हाला बघा ना दादा आई चमत्कारच आहे ना. जय श्रीराम बोलणं पडेगा. गोविंद बोलवारी
आज तर आजचा महाराष्ट्रभर नाही का, महाराष्ट्र काय देशभरामध्ये बस मटकी फोडायला नाही का, तो सगळीकडे फिरतोय तो गोविंद गोपाल, आपल्याकडे कोणी येऊन गेला नाही का, मस्त पैकी गोविंदा आला रे. गोविंद गोपाल आलेला आहे, सगळीकडे फिरतोय, सांभाळा. वा मस्त पैकी. अजून एक एक्स्ट्रा मध्ये आहे त्यासाठी तरी संधी ये मला राजाचं ना मस्त पैकी. पण तुला कुठे सुट्टी मिळणार आहे, त्याचे पण येतात या या या. घाबरले नाही, घाबरणार नाही, सोनार पण त्याची घाबरला पण. अरे राजा आज घ्या वाणगडी मस्त पैकी देवाचं नाव घे, हे सोडून सगळं. अरे एवढं सगळं पुण्य तुला मिळालंय, तुझ्या पत्रात 6% अगोदरच येऊन बसलेत ना, कशाला चिंता करतायस. मैत्रीजी म्हणतात अशा रीतीनं दिग्विजय राजा पृथू ह्याने ब्रह्मदेवाची आज्ञा शिरोधार्थ मानली. देवांचा राजा इंद्र आपल्या कर्मामुळे लज्जित झाला होता, तर खाली मान घालत होता. तो आता पृथ्वीराजाच्या चरणांवर डोकं टेकून साष्टांग दंडवत घालणार होता. एवढ्या पृथ्वीने त्याला उचललं. नको, अरे तुला माफ केले, देश काढून टाकलाय. आता मला ब्रह्मदेवानी सांगितल्याप्रमाणे हे सगळं सोडून भगवंताच्याच चरणांचा आश्रय घ्यावासा वाटते. अरे ब्रह्मदेवाने जो उपदेश केलाय त्यामुळं माझ्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेमाच्या त्या लाटा उचल पडत आहेत. ते फार बरं वाटलं. वात्सल्य भावामुळं त्याने त्याला थांबवलं गेलं, त्यालाही बरं वाटलं. पृथ्वीचे डोळे पाण्याने भरलेले होते, आनंदाश्रू होते. पृथ्वी भगवंताकडे पाहत होते, परंतु त्या डोळ्यामध्ये ते अश्रू असल्यामुळं त्याला तीही मूर्ती अस्पष्ट दिसत होती. त्याचा कंठ सद्गतीत झाला होता, तो काही बोलू शकत नव्हता. म्हणून त्यांनी मनानच भगवंतांना आलिंगन दिलंय आणि घट्ट असं आपल्या छातीशी जखडून ठेवलं. प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथ्वी मातेला कधीच होत नाही. ऐका बरोबर, भगवंताचे पाय जमिनीला लागलेले कधीच दिसत नाही स्पर्श होत. परंतु ज्या वेळेला पृथ्वीकडे भगवंत आले होते त्यावेळेला ते पृथ्वीला पाय त्यांचे टच झालेले होते. परंतु भावना विवश झाल्यामुळं याच तिकडे दुर्लक्ष झालं. ऐका बरं, वाचूनच दाखवतो. जिथं मला संशय येतो ना तिथे मी डायरेक्ट ते तसंच्या तसं वाचून दाखवतो. आपलं समाधान तर झालं पाहिजे ना, उगाच काहीतरी ऐकलं असं नको वाटायला. एवढा अमूल्य वेळ खर्च करून 2 तास इथं बसणं, जाण्या येण्यामध्ये 1-1.5 तास खर्च करणं, वेळेची किंमत कळली पाहिजे आपल्याला. पण ज्याच्या करता जातोय ते पदार्थ पडलं पाहिजे ना, उगाच असं नको उगाच हेलपाटा पुकारलेला. ऐका मला, पृथ्वी स्तब्ध होता. यावेळी प्रभूंच्या चरणांचा स्पर्श पृथ्वीला झाला होता, परंतु भक्ती प्रेमामध्ये तल्लीन झाल्यामुळं पृथ्वीला त्याचं भान नव्हतं.
वास्तविक देवांच्या चरणाचा स्पर्श जमिनीला कधीच होत नाही. त्याने आपला हात गरुडाच्या उंच अशा खांद्यावर ठेवला होता. पृथू डोळ्यातील अश्रू पुसून आता अतृप्त असला. पृथू भगवंतांना नीट पाहू शकत नव्हता ना, आणि आता त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. आता त्याला स्पष्ट दिसायला लागलं. आता तो भगवंताकडे पाहू लागला. भगवंताला पाहिल्यानंतर पृथू भगवंताची स्तुती करायला लागला. हे मोक्षपती प्रभो, आपण वर देणाऱ्या ब्रह्मादी देवांनाही वर देण्यास समर्थ आहात. ज्यांनी ज्यांनी जी जी इच्छा केली त्या त्या तुम्ही पुरवता. ज्ञानी पुरुष विषयांचं सुख तुमच्याकडनं कधीच मागत नाही, कारण विषयांचं सुख नरकाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून ते भक्तीचं सुख आपल्याकडे मागतात. त्या भक्ती सुखामुळं ते आपल्या चरणांची एकरूप होतात. आपल्या चरण कमळांचा मकरंद सेवन करत असतात. मध ते भोग्याच्या रूपामध्ये येतात. आणि आपल्या चरण कमळ म्हटले, भगवंताच्या चरण नाही कमळ. मुख कमळ तर सगळ्यांचंच असतं नाही का, परंतु चरण कमळ आहेत भगवंताचे. आणि अशा त्या कमळांवर जो मकरंद आहे त्या कमळांमध्ये ते सत्पुरुष भ्रमर होऊन भुंगे होऊन ते मकरंद सेवनाकरता आजूबाजूला गुंजारू करतात. भगवंता, आपल्या कथा जिथं जिथं चालतात ना, तो ऐकण्याचा आनंदच वेगळा. इतर सगळ्या बाबतींपेक्षा तुमच्या कथांचं श्रवण करणं सगळ्यात उत्तम. मोक्षपद सुद्धा त्याच्या समोर तुच्छ आहे. म्हणून संतांनी सुद्धा हे म्हटलं, अनेक वेळा आपण ऐकून आलं होतं. आम्हाला गर्भाच्या यातना बघायला ते चालतील, परंतु आम्हाला इथं गर्भवासामध्ये यायची हौस आहे. त्या यातनापेक्षा तुमच्या कथामृत काही पटीने आम्हाला ऐकायला मिळतं, भाषण करायला मिळतं. आणि म्हणून त्यामुळं मोक्ष पदाची सुद्धा इच्छा होत नाही. माझी आपल्याला अशी प्रार्थना आहे, जर तुम्ही मला काय देऊ इच्छिता ना, तर एक काम करा. कोण म्हणताय? पृथ्वीराजा भगवंतांना म्हणतात. कथा कोण सांगताय? मैत्रेय गुरुजी. कोणाला सांगतात? विदुरजींना. ही मूळ कथा कुठे सुरू आहे? गंगा तटावर. ऐकतोय कोण? त्याचा मन जवळ आले तो 7 दिवसात परीक्षित नावाचा राजा. कोणाच्या मुखातून ऐकतात? प्रत्यक्ष भगवत स्वरूप व्यास मुनी. त्या व्यास मुनीचे चिरंजीव पुत्र श्री शुकदेवजी. इकडे ज्यांनी घरादाराचा त्याग केलेला आहे, जे जंगलामध्ये राहिलेले आहेत, नैमिषारण्यामध्ये सतत राहिले, सतत वेदांचा ग्रंथांचा श्रुतींचा अभ्यास करणारे शौनकादी ऋषी. आणि त्या ऋषींना सूत मुनी सांगतात. आणि इथं पिंपळेश्वरला आपला प्रभू आपले सगळे परिवाराला सांगतो, जय श्रीराम गंगाधर. पृथ्वीराजा देवाला म्हणतोय, तुम्हाला जर द्यायचंच असेल ना, हे 2 कान आहेत ना, हे पूर्ण नाही पडत. मला 10,000 कान द्या म्हणे. पृथ्वीच्या मुखातलं वाक्य आहे. देवा, माझी अशी प्रार्थना आहे की मला 10,000 कान द्या. म्हणजे एवढे कान दिल्यानंतर माझी तृप्तता होईल. मनुष्य संतांचं असं एक म्हणणं आहे, ह्याच कानांवर राहायचं नाही अवलंबून, अख्ख्या शरीराला कान बनवा. 10,000चं गणित इथं जुळतंय. आता 10,000 कान कुठं बसतील सांगा तुम्ही?
अशा अंगाला कान चिटकवतात का? त्याच्यापेक्षा सर्वांगाचे कान करून भगवंताच्या कथा ऐकाव्या. भोले की जय जय शिवजी की जय. दोनच कान असले तरी सर्वांगाचे कान करून आपण भगवंतांच्या लीला त्या कथांचं ग्रहण करावं. जर सम्राट पृथू अहो 99 काही शब्दाची झालेच असते त्यांनी त्याला आढळलं नसतात. लक्ष्मणाला पकडून मारायचंच होतं ना, फक्त सहज करू शकले असते, परंतु महापुण्यांच्या विचारांवर विश्वास ठेवला. त्या पदाला गवसणी घातली, त्या हातात आलेलं पद त्याग केलाय त्यांनी पृथ्वीनी. अशा पृथ्वी राजानं भगवंताकडनं हे मागावं, खबर 10,000 कान द्या. मग आमच्या संतांची डेप्युटी केवढी, एवढं सर्वांगाचे कान करून तुझी कथा ऐकू द्या. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. मैत्रीजी म्हणतात अशा प्रकारे पृथ्वीने भगवंताची फार स्तुती केली, भगवंतांना खुश केले. या भगवंताच्या कथा जे जे ऐकतात तेच खरे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. आणि जर कथा ऐकत नसतील तर समजा मनुष्याचा जीव त्यांनी फुकट घालवला. हे जगदीश्वरा, मी तुमच्या चरणांची जागा मागतो. पुढचं प्रकरण आहे का? मला तुमच्या चरणांच्या जवळ आश्रय द्या. मी तुमचे चरण सतत त्या चरणांचा स्पर्श करत राहील, तुमचे चरण चोर. पण हे वर देण्याच्या अगोदर एक आणखी विनंती आहे. कारण आता तुमचे पाय चुरत बसली लक्ष्मी आई साहेब, आणि मग तिची जागा म्हणजे तिच्या हक्काची जागा मी घेईन. त्यामुळे त्या आई साहेबांना समजवा तिने माझा द्वेष करू नये. भगवत भक्तीमध्ये असला माणसाचे विचार पाय ना, आलं ना आपल्या लक्षात. तर पृथ्वीराजा म्हणतोय मी जर तुमच्या चरणांशी सतत राहिलो तर ती आई साहेब ते तुमच्या चरणांची दासी आहे ना, म्हणून माझ्या हक्काचा होता पण त्यानेच घेतला. आपण ऐकून आलेलो लक्ष्मी आई साहेबांना भगवंत नाकारत होते. वरमाळा ज्या वेळेला आलाय का पत्नी म्हणून स्वीकार कर, सगळ्या देवतांना नाकारून आई साहेब या भगवंतांना वरमाळा घालत होते. तेव्हा भगवंताने अशी मान केली होती. जागा घ्या जरासा, नवऱ्याला उसरताना नवऱ्याला उसरताना कुठून प्रस्तावता देव जाणं. अरे तो एवढा चांगला विधी आहे, तुम्हाला नको पाहिजे होता तर अगोदर सांगायचा होता ना नको म्हणून. तिथं सन्मानाने मान झुकवली पाहिजे. आपल्या पोराला सांगा ना ते बाहेर नाही पडतात, इथून उठल्या परत एकदा परत पाहिजे. आणि या दोस्तांच्या मानाला का लागू येते जे मच्छाला उसळतील डोक्यावर मध्येच मिरवाला राहतील. आणि सन्मानाने स्वीकारायचे नाते. तुमची मान हल्ली ना होकार दिला ना दोघांनी, मुलांनी मुलींनी.
मग आता स्पर्धा कशासाठी? मी मोठा. सुरुवातच तिथून झाली तर कशी टिकायची संसारात? सुरुवात तिथून करून देतो आपण. बघला ना कसं जिरोला हात घालून दिला. जय श्रीराम बोलणं पडेल. चुकीच्या पद्धती अवलंब करू नका. बरं, त्या आई साहेबांना जरा समजवाल का तुम्ही? माझ्याकडे तिला विनंती करा ना, आई साहेबांना, आपलाच पोरा आलं. तू तरी किती जपत राहशील बाहेर, जरा तू पण आराम कर ना, झोप ना जरा. त्याला पण थोडी पाहिजे ही भावना आहे. मग जर कदाचित आईसाहेबांनी जर माझ्याशी भांडण केलं, मग बाजू कोणती घ्या तुम्ही, आईसाहेबांची का माझी? मला नाही, तुम्ही माझीच बाजू घ्या, कारण मी लेकरू आहे ना तुमचा. मग तुमची भांडणं चालू होती. म्हणजे तुम्हाला दोघांना वेगळे करण्यासाठी माझा हात धरावा लागला असं होईल ना. भावना फार महत्वाची येते. पृथ्वीने भगवंताची अशा रीतीने अनेक प्रकारे स्तुती केली आणि तुमच्या ठिकाणीच माझी भक्ती अशीच राहो अशी त्याने भगवंताकडे याचना केली. सद्भाग्याची गोष्ट आहे त्याची. कारण जे आपलं चित्त, जे चित्त आपल्याला इकडे तिकडे नेतंय, ते चित्त भगवंताकडे लावणं साधी गोष्ट नाही. आणि ज्याचं चित्त भगवंताकडे लागलं तोच पार करण्यासाठी कठीण असलेली मायेचा सागर. प्रेमाचा नाही, माया ती वेगळी, नाही माया वेगळी, प्रेम नावाची माया वेगळी. या मायेला पार करून तो जाऊ शकतो. मैत्रीजी सांगतात विदुरा, ज्या वेळेला अशा प्रकारे ते संभाषण झालं, त्यानंतर इकडे तर फार मोठा उत्सव सुरू होता. अख्ख्या नगराला सजवलं होतं. मोत्यांच्या माळा, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्र, सोन्याचे दरवाजे, सुगंधित धूप, गल्ल्या, चौक, सडका, सगळ्याकडे चंदनाचं, केशराचं, सुगंधित पाण्याचं सिंचन केलं होतं. फार मोठा आनंद सोहळा या पृथ्वीराजाच्या नगरामध्ये. शंख, दुदुंबी त्यांचा जयघोष सुरू होता. ऋत्विजांकडनं वेदांचा घोष सुरू होता. बंदीजनांनी सुद्धा स्तुती आरंभ केली होती. हे सगळं ऐश्वर्य पृथ्वीराजा पाहतोय आपल्या डोळ्यांनी, तरी पण त्याला आता याच्यामध्ये आसक्ती राहत नाही. असं म्हणतात ज्ञानोबाचे कोणी चाराचं मध्ये आठवत नाही. ज्याने अमृत प्राशन केलंय तो सुट्ट्याला कशाला जाईल? किती चांगला असला तरी. काजी अमृताची चव ज्याने चाकली तो काजी कशाला पिईल? ज्ञानेश्वरीमध्ये बोलली आहे ती छान, मला आता आठवत नाही पूर्ण. मग आता भगवंताचं साक्षात दर्शन झालंय आणि ब्रह्मदेवाने एवढा चांगला उपदेश केलाय. आता याला हे सगळं याच्यामध्ये मान सन्मान डोक्यावर घेतले, पालखीत घेतले, फुलं उधळतात, एवढ्या आरत्या ओळखतात, त्याला काय नाही करतात. ज्यांचं काम करतात आपल्याला केलं तर त्यांना समाधान वाटतं म्हणून करू द्या. आपण त्याच्यामध्ये अडकायचं नाही. मी तिथलं सत्य आहे महाराज. साधू संतांनी अशाच क्रिया केल्या का? ते जगत वागत असताना आपल्याला दिसत होते माणसांसारखे, खातपीत होते, बायका होती त्यांना, पण ते आसक्त नव्हते. सगळ्यापासून वेगळं. आता मात्र नैमिषारण्यामध्ये असलेल्या शौनकांना कथा सांगणारे सुतमुनी म्हणतात, अशा प्रकारे या कथा पुढे पुढे सरकत आहे. विषय भोगांच्या द्वारे आजही सर्व राजे स्वतःच्या इच्छेनुसार जीवन निर्वाह करत आहेत. असा या सगळ्यांपासून
वेगळा असलेला पृथ्वीराजा आणि त्या पृथ्वीराजाचं चरित्र सर्वत्र पसरलेलं आहे आणि हे चरित्र अतिशय पवित्र आहे. जे जे कोणी हे चरित्र ऐकतील त्यांच्याही भावना या पृथ्वीराजासारख्या होतील. मैत्रेयजी म्हणतात महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशामध्ये निवास करून आपल्या पुण्यकर्माचा आचरण प्रारब्धानुसार जे काय मिळाले ते भोगत संतुष्ट अंतकरणाला जात होते. ब्राह्मण वंश आणि भगवंत विष्णू भक्त आणि भगवंत यांना सोडून 7 द्वीपामध्ये त्यांचं शासन कडक शासन सुरू होतं. फक्त दोघांचा आदर सन्मान ब्राह्मण आणि भक्त. आदर काय नसेल याचं. राजा कितीही श्रेष्ठ असला किती सामर्थ्यवान असला तरी विष्णू भक्त म्हणजे भगवत भक्त आणि ब्राह्मण यांच्यापेक्षा कधीच वरचढ होऊ शकत नाही. तेवढं सामर्थ्य त्याच्याकडे कधीच येऊ शकत नाही. मग त्यांनी त्यांच्या विचारांचा आश्रय घ्यावा, त्यांच्या सल्ल्याचा आश्रय घ्यावा आणि आपले यश कीर्ती वाढवत राहावं. पृथ्वीराजा नेहमीच अशा महात्म्यांचा सन्मान करायचे. प्रजेला जास्तीत जास्त सुखी कसं ठेवता येईल, कारण जिथं जे हित साधलं तोच परलोकामध्ये हित साधू शकतो. मरायचं तर सगळ्यांनाच आहे ना. पाहुणे नाही का अजून आहे वेळ आपल्याकडे 10 मिनिटं आहे शिल्लक. 5:50 माझ्या घरामध्ये एखाद दुसरं कधी असू शकेल. मग आपल्याला हित साधायचंय. मरायचं तर आहेच नाही एक दिवस. मरत्व तर नाहीच आहे. मग आणि ह्यात सगळं परत नेता येत नाही. तिकडे किती जमवलं तरी न्यायाचा ठरवलं तर द्यायला पण तयार किती आपल्याला वाटतं. अहो 2 ग्राम कानाला आपल्याला नाही म्हणलं तर कान तोरा तयार होतील आपली आठवणला. ते बोलणार नाही जामदेव भोजेला कानाला होतं 2 ग्रामच्या गेल्या ते गेल्या 50 तोला ना घरात टाकी लोन जाणार आपल्याला. कोणत्या असल्या तरी त्याला वाटतं खेळात गेलं त्या फक्त करून घेतील. द्यायला तयार कोण. म्हणून त्याच्यामध्ये ते गुंतत नाही. हे सगळं सोडून भगवंताचं स्मरणच करत राहतात. कोणतंही कर्म असू द्या, शुभ असो का अशुभ असो, भगवंत आमच्याकडनं करून घेतोय आणि म्हणून केलेले कर्म त्यालाच समर्पित करता आली पाहिजे. आपल्याला सुटायचं असेल तर नसेल सुटायचा गुताचाच असेल तर मग नका करू. मग हवं जाणार सगळीकडे आपला एक फोटो द्यायचा ना जाणार यांच्या सहकार्याने यांच्या पुढाकाराने. काय नाही जास्त नाही करावं लागत. 2 डंपर मागवायचं खड्डा पडला असतील ते टाकायचं लेवल करायचं बॅनर लावायचं त्याच्या बाजूला यांच्या सहकार्याने. फार मोठी गोष्ट कोणी द्यायची नाही. हे भगवंताचं कार्य आहे. भगवंत आमच्याकडनं करून घेतोय. 9वा अध्याय गीतेमधला 28वा श्लोक त्यांना ठेवायचा नाही. त्यांना ठेवला तरी अर्थ त्यांना ठेवला तरी भरपूर झालं ना. श्लोक ठेवायचं असं काही नाही. ज्ञानोबांनी सांगितलं श्लोक नाही जाणार असेल ना म्हणून तर ज्ञानेश्वरीच्या वडले जाणार जेव्हा त्या पिंड असतील तर अर्थ जाणार ठेवा. काय फरक पडतो. आपल्याला मतलब कशाची आहे अर्थाची. एक म्हणाशी आहे ना आंबे हातात मिळालेत ना मग झाडामधला द्यायची गरज आहे आपल्याला. आपला काम नसतं की झाडा पण म्हणून मोजायची आणि किती खाले म्हणून बाकी पण ना मोजायचं. तुझं पोट भरले ना तू बाकी बाकीला कशाला जायचं ते जयश्रीला म्हणला पडेला. मग ऐका श्रीमद भगवद्गीता
9वा अध्याय 28वा श्लोक. शुभ अशुभ फलैर्येव मोक्षस्य कर्मबंधने. कळलं ना? शुभ अशुभ फलैर्येव मोक्षस्य कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपश्यसी. 28वा श्लोक श्रीमद भगवद्गीता 9वा अध्याय. शुभ असो का अशुभ असो केळी कापू नका दादा, आखीर द्या. कापून घरामध्ये कोणती केळी आखी द्या. नंतर कमी वाटले तर लगेच गड तुकडं करायचं. कारण कापलेली लवकर खराब होतात. माफ करा, मी उपदेश वगैरे नाही करत, मला ती जास्त प्रमाणात दिसली म्हणून बरेच वेळेला शिल्लकी राहतात आणि मग फेकून द्यावे लागते. जय श्रीराम बोलणं पडेगा. मग ती कर्म शुभ असोत का अशुभ असोत, ही मोक्षाला बंधनकारक होतात आपल्या जवळ ठेवली तर, आणि भगवंताला समर्पित केली तर संन्यास योग युक्तात्मा. संन्याशी वृत्तीनं, त्या योगाच्या वृत्तीनं त्या आत्म्याला बांधून नाही ठेवायचे, त्याला सोडून द्यायचे. विमुक्तो माम उपश्यसी. तो विमुक्त होतो, बांधला जात नाही, तो मोकळा होतो. म्हणून एका ठिकाणी भगवंत म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पिजे माझे ठाई. कर्माचा काही जास्त आचार करू नकोस, थोडे केलं का जास्त आहे. जेवढं झालं ना निवांतची अर्पिजे माझे ठाई, माझ्या ठिकाणी समर्पण कर. मग असं समर्पित कार्य केली मग तुम्हाला बघा मेल्यानंतर मोक्ष पदाला येशील. साहित्य नावाचा मोक्ष येशील. ऐसिया मद भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी आहेशी. अरे अशा भावनेनं तू शरीराचा त्याग केलास तर तू कुठे जाशील? तू सायुज्य सदना, सायुज्य राहत्या माझी आहेशी. ज्ञानोबालाही म्हणावं आणि आम्ही नाकारावर, मग आम्ही किती हुशार असो. बस संतांच्या वचनांवर विश्वास ठेवायचा, नामस्मरण करायचं. बस नामस्मरणासाठी वेळ काहीच लागत नाही. ध्यान, आसन, मुद्रा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष, इहलोक परलोक, हे दोन पक्ष आहेत आपल्यासाठी. काळ वेळ काहीच बघायचं नाही. कशा करता? नाम उच्चारिता नाही. भगवंताचा नामाचा उच्चार करण्याकरता काळ वेळ काही गरज लागत नाही. त्याच्यामुळे परंतु परिणाम मात्र असा आहे का इथं सुद्धा आम्हाला शांती समाधान मिळेल आणि तिथंही मिळेल. आमच्या संतोष दादा पण रोज येतात, आईना घेऊन यायचे. पण दुःखद प्रसंग, आमच्या नकुल महाराजांचे सुपुत्र 2 नंबरचे म्हणजे तिने गेले होते. आता हे संपलं ना तिथे आम्हाला जावं लागेल. कदाचित एक विषय आता आपल्यापैकी तसं मानत नाही. पाखंड विषय निघाला ना, बघला ना, उपमानचा मेले तरी बिन कथानाच बंद केले. हात जोडणार पण त्याचा द्वेष नाही, विनंती नाही. आता तिथं सुद्धा ग्रंथ चालू असणार आहे ना. माहिती त्या ठिकाणी काय करतो आपण 10 दिवस ग्रंथ वाचन. श्रीमद भागवत महापुराण काय आहे? ग्रंथच आहे. पण यांनाही माहित आहे. आता तर पंढरी महात्म्य, पांडुरंग महात्म्य, नासिकेत गरुड स्वर्गारोहण, त्याच्याऐवजी काही ठिकाणी भागवताचा पण एखादा स्कंद घेतला होता ना गुरु, घेतला जातो. मग बाबा बिघडलं काय? पण आम्ही एक नियम पाळत होतो. आम्हाला 3 दिवसाचं सुद्धा लागले शास्त्राप्रमाणे सपिंडी. त्यामुळे आम्ही आज 4था दिवस असेल मला वाटतं, मंदिरात नाही गेलो दर्शनासाठी. ग्रंथ आता किती जाऊन आम्हाला जर सुटकाच असं 10 दिवस तर मग तिथं जाऊन ग्रंथ कसे वाचणार, प्रवचन कसे करणार?
भगवंताच्या नामस्मरणाला हे सगळं लागत नाही. उगाच कुठल्या तरी चर्चेला उधार येऊ नये याच्याकरता फक्त काळजी घेते, बस दुसरं काही नसते. असो, त्यांच्या त्या जीवात्म्याला शांती प्रदान हो भगवंताच्या चरणी आम्ही तिन्ही प्रार्थना आहे. कारण आमचे नकुल काकांनी फार मोठं योगदान समाजाकरता दिलं. नारदीय कीर्तन कार्यक्षेत्रीपूर्वी रात्रीला विनामूल्य सेवा असायची, विनामूल्य सेवा असायची. फार सेवा केली. संत सावळाराम बाबांना सुद्धा त्यांनी मृदंगचारी नाही का राजा आहे तिथे, त्यांचे वडील सुद्धा कानोबा परंपरा होती. फार गुरु घराण्याची सेवा केली त्यांनी सुद्धा. असो, आपण इथे येतात रोज. फार छान कथा आपण ऐकतायत. पृथ्वीराजाचं हे चरित्र आपण आणि खूप छान वर्णवळीवर आपण आता थांबलेला आहोत. एवढा मोठा सण आपल्याकडे असताना नाही का दही अंडी बघायला आम्ही बघितलं सकाळी 4 ते 8 टीव्हीवर मुंग्यांसाठी गर्दी. त्या दही पण तुम्ही सगळ्याचा तेवढ्याचा त्याग करून ती माझ्यापेक्षा ही मजा लुटण्याकरता आला. तुमच्या सगळ्यांच्या चरणांवर नतमस्तक होतंय. बाबूची आरती होईल. आमचं वैष्णवी आज